बिंब त्या साहित्य कृतीमध्ये उतरत असतात आणि निश्चितपणे सारे तपशीलवार वर्णन आपण त्या कादंबरीमध्ये लाल मुंजेमध्ये ज्या पद्धतीने केले आहे ते अतिशय म्हणजे खरं तर फार महत्वाचे ते ठरतात आणि त्यातून त्या काळातील समाजाचं चित्रण आपल्याला बघावयास मिळतं. आपल्या मुलाखतीचा पुढचा टप्पा पुढे नेण्याच्या आधी आपण दुसऱ्या प्रसंगाचं एक अभिवाचन घेऊया. तो भालेराव मॅडम यांना विनंती करतो की आपण दुसऱ्या प्रसंगात वा. दुर्गाला घराबाहेर काढल्याची बातमी कळताच शिवरामला प्रचंड धक्का बसला. तिच्या संसाराची घरादाराची अवघ्या 16व्या वर्षी वाताहत झाली होती. त्याची चिडचिड वाढली. मनात स्वतःवरचा, सगुणाच्या कुटुंबावरचा, देवावरचा रोष वाढला. 2 दिवस त्यानं अन्न खाल्लं नाही. बसलेल्या मानसिक धक्क्यानं त्याचे अर्धे अंग लोळे पडले. ही बातमी दुर्गाला समजताच पुढील 2 दिवसात सामानाची मांडामांड करून ती मुलासह माहेरी पोहोचली. बापाची दयनीय अवस्था पाहून हृदय गलबललं. अनामिक भीतीनं आसवगाळत जवळ जाऊन बसली. थरथरता हात डोक्यावर ठेवत तिला बळ देत बाप म्हणाला, "करी, काळजी करू नको. तू आलीस ना, मग मी पटकन दुरुस्त होईल." ती शांत झाली. भावांना वळायचं ठरवलं. तिला पाहून गणेश फरार झाला होता. एकट्या कार्तिकची चोवळणी केली. आईनं जेवायला वाढलेलं मुकाट्यानं जेवली. आई आजीनं विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्यापेक्षा ती वडिलांच्या तब्येतीची, औषध पाण्याची गांभीर्यानं चौकशी करू लागली. कार्तिक कृष्णाला कडेवर घेऊन आजी आजा पराजी जवळने ओळख करून देत खेळवत होता. 8 दिवस अस्वस्थ आप्तांच्या चेहऱ्याची अनामिक भीती त्याच्या मनातून निघाली होती. आपुलकी वाटणाऱ्या ओळखीच्या माणसांनीच त्याला दूर रोखलं होतं. त्याची भरपाई होत असल्यानं तो मुक्त मनानं खेळू लागला. संध्याकाळी 4 वाजता दुर्गा जोनोन्याला जायला निघाली. आई आजीनं मुक्कामाविषयी आग्रह केला, पण तिनं ठाम नकार दिला. दोघींच्या पाया पडल्यावर ती वडिलांच्या पाया पडायला वाकली. थरथरत्या हातांनी डोक्यावर हात ठेवून शिवरामनं आशीर्वाद दिला. कहाण सोडवण्यासाठी 500 रुपये तिच्या हाती देऊ लागला. बापाची माया पाहून दुर्गाला बडबडून आलं. दाटलेल्या अंतःकरणानं निरोप घेत म्हणाली, "रोवण्यात महिनाभर चिखल तुडवलो, ऊन पावसात राबलो. त्याला माहे पाय जमिनीने पक्के रोवले आहेत बघा. दुर्दैवानं नवरा गेला, घरदार गेला. माझ्या माणसानं दूर सारलं, पण मी हार नाही मानायची. पुन्हा पुन्हा उभी राहील मजबूतीनं आपल्या पायावर. न दाखवीन या गावाला किती संकट येऊ, ताट मानेनं समोर जाईल. जस जशी परिस्थिती बदल तस तसं खंबीर होत जाईल. कोणाच्याही मदतीविना बोला. आज माझ्या आयुष्यात अंधार आहे, पण एक दिवस नक्की उजेड येईल. ही माही लढाई जिंकण्यासाठी फक्त मला तुमचा आशीर्वाद पाहिजे बाबा, पैसा नाही." तिचं मन भरून आलेलं बघून रितम होण्यासाठी शिवराम तिच्या डोक्याला हळूवार थपटत होता. पहिल्या पावसानं विरघळणाऱ्या नांगरलेल्या जमिनीतील मातीच्या ढेकळागत आई आजी विरघळत होत्या. अश्रूंना वाट मोकळी करून देत अभिमानानं तिच्या सतेज मुखाकडे पाहत होत्या. तिघांनीही हृदयातून दिलेल्या आशीर्वादाची शिदोरी घेऊन दुर्गा जीवन संघर्षासाठी सासरी निघाली. हा जो विकास शब्द वापरण्यात आला आहे, ह्या विकासाकडे जर आपण बघितलं तर काही लोक चिडवतात आपल्याला तुकडे तुकडे म्हणून. काही लोक चिडवतात आपल्याला तुकडे तुकडे म्हणून. विचार करावा लागेल तुम्हाला. हा जो मंच आहे हा फक्त गायनासाठी तयार नाही केलेला आहे. मी तुम्हाला विचार करायला भाग पाडणार आहे. ते प्रत्येक शब्द इथे महत्वाचे आहे. विकासाचा पाया, तुम्ही तुमच्या विकासाची डेफिनेशन बघा.